पोट फुगणे, गॅसेस होणे, ऍसिडिटी होणे, करपट ढेकर येणे हे जर त्रास आपल्याला असतील तर यावर आयुर्वेदिक उपाय काय आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. आपण वेळेवर जेवण करत नाही, चावून चावून आहार सेवन करत नाही, तसेच घाईघाईत जेवण करतो. अशा अनेक कारणांमुळे आपण जे काही अन्न खातो त्याचं पचन न होता ते पोटात आतड्यांमध्ये तसंच साचून राहते आणि कालांतराने त्या अन्नाचं पचन न झाल्यामुळे ते सडते, ते कुजते आणि त्याचं फर्मेंटेशन होऊन गॅसेस, ऍसिडिटी, ढेकर येणे, करपट ढेकर येणे, डोकेदुखी असे विविध आजार होतात. यासाठी तात्पुरता उपाय म्हणून आपण ऍसिडिटीची औषधे घेतो किंवा पोट साफ होण्याची औषधे घेतो, गॅसेस कमी होण्यासाठी औषधे घेतो. पण त्याने तात्पुरताच आराम होतो. कालांतराने ह्याचेच रूपांतर मोठ्या आजारांमध्ये होते. तर ह्यासाठी आयुर्वेदामध्ये जे उपाय सांगितले आहेत त्यात सर्वप्रथम म्हणजे वेळेवर जेवण करणे, जेवणाची वेळ निश्चित करणे, त्याचबरोबर जेवण हे मन लावून म्हणजे जेवण करताना मोबाईल टीव्ही न बघता मन लावून चावून चावून तो आहार सेवन करणे, रात्रीचं जेवण लवकर करणे, जंक फूडचा वापर कमीत कमी किंबहुना न करणे, रात्री लवकर झोपणे. या गोष्टीमुळे आपल्या अन्नाचं पचन सुधरेल, गॅसेस ऍसिडिटी पासून आपण मुळापासून बरे होऊ. याचबरोबर गॅसेस ऍसिडिटी साठी आयुर्वेदामध्ये विरेचन हे पंचकर्म सांगितलेलं आहे, ज्यामध्ये आपल्या शरीरातील न पचलेला भाग निघून जातो. पित्त, ऍसिडिटी, गॅसेस, डोकेदुखी, करपट ढेकर येणे ह्यापासून आपल्याला कायमस्वरूपी आराम मिळतो.